एक वेळ तुम्ही अस्वल पाळा आणि त्याचे खेळ करा, तुम्ही साप पाळा आणि गारुडी व्हा, माकड पाळा मदारी व्हा, पण हा जो प्राणी आहे तो आपल्या घरात चुकूनही पाळू नका. मी संत्र्या बिल्ल्याला न पाळण्याची 101 कारणं यावर पुस्तक लिहू शकते अशी परिस्थिती 2 महिन्यात माझ्यावर आलेली आहे. कारण नंबर 1, माझ्याच घरातलं अस्तित्व जे आहे ते याने शून्य करून ठेवलेलं आहे. माझ्या नवऱ्याने हा जेव्हा यायचा होता, म्हणजे आम्ही याला आणणार होतो घरात, तेव्हा मला असं सांगितलं होतं अगदी बजावून की तुला जर याचं सगळं करायचं असेल तरच याला आपण घरात आणूया. मला मांजरं आवडत नाहीत, मी त्याचं काहीही करणार नाही. पण आता तो सगळं स्वतःच्या मुलासारखं त्याचं सगळं करत असतो. एक वेळ माझ्यासाठी 4 गोष्टी खाऊच्या कमी आणेल, पण त्याच्यासाठी मात्र सगळं काही घेऊन येणार आणि वेगवेगळ्या प्रकारचं घेऊन येणार आणि सगळं त्याच्या मर्जीनुसार चालतं, जसं की ह्याने सगळं वश करून ठेवलंय त्याला. कारण नंबर 2, माझ्या घरातली कोणतीही वस्तू आता माझी राहिलेली नाहीये. माझा बेड माझा नाही, यावर तो झोपलेला असतो. माझी उशी, माझी गादी, माझी चादर, हे सगळं तोच वापरतो आता. माझ्या कपड्यांवर याचे केस असतात कायम आणि बाकी सगळं घर तो ओनच करतो, म्हणजे मालक आहेत ते. आपण आता काय बोलायचं. तिसरं कारण म्हणजे हे नाही कारण, हे तर चालूच असतं, हे पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे माझी वैयक्तिक अशी लाईफ राहिलेली नाहीये. मी काय लिहिते ह्याला येऊन बघायचं असतं, वही फाडायची असते. मी काय वाचते याला पुस्तकात डोकावून बघायचं असतं. मी मोबाईल स्क्रोल करते, हा येऊन बघणार काय करते आणि मग त्या हातावर येऊन मारणार. त्यानंतर मी ओट्यावर काय करत असले तर ते काय करते त्याला चढून बघायचं असणार. कपाट खोललं की लगेच कपाटाकडे यायचं असतं, मी काय करते ते बघायला. त्यानंतर मी जे काय करते, मी खात असले, भले ताटातली एकही गोष्ट तो खात नसेल तरी मी काय खाते ते बघायला तो बरोबर येणार आणि सारखं तोंड घालणार. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला की काहीही करा, पण हे ऑरेंज कलरचं जे वादळ आहे ते घरात घेऊन येऊ नका. जनहितार्थ पुन्हा एकदा जारी.